आज या ठिकाणी बंजारा समाजाचे एक दोन तरुण बंजारा समाजांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी जे महाराष्ट्रभर आज गेल्या 2-3 महिन्यापासून जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाचा बंजारा समाजाचा पाठिंबा म्हणून पी.यू. पवार आणि अशोक चव्हाण आज 7वा दिवस आहे, परंतु या ठिकाणी प्रशासनाने दखल घेतलेली नाही। मी या ठिकाणी एवढं सांगतो की बंजारा समाजाची हे मागणी गेल्या 15 वर्षापासून चालू आहे। बंजारा समाजाला तिसरी अनुसूचित जाती निर्माण करून त्याच्यामध्ये समाविष्ट करावा असं म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख नेते खासदार हरिभाऊ राठोड अनेक नेते मागणी करत होते, परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झाली की महाराष्ट्रामध्ये जे मराठा समाजानं हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन त्यांना जे जी.आर. काढून त्यांना जे ओबीसीमध्ये समाविष्ट केलं आणि जर हैदराबाद गॅजेट जरी मराठा समाजानं जरी वापरत असेल तर बंजारा समाज हैदराबाद गॅजेटमध्ये हा 1 नंबर पहिल्या पानावर आमची समाजानं तिसरी अनुसूचित जाती म्हणून नोंद आहे। मग महाराष्ट्रातील बंजारा समाजानं आम्हाला आता एवढंच पाहिजे होतं की ज्या ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजानं आरक्षण दिले त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजांना अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट करावा म्हणून आमची मागणी आहे। परंतु हे मागणी आता आम्ही सोडणार नाही की ज्या तुम्ही मराठा समाजाला देता आणि आमच्या बंजारा समाजानं सुरुवातीला विमुक्त जाती 14 नंतर आलेली 42 जाती, एकूण टोटल 42 जाती आहे भटक्या मुक्ताने, ते भटक्या मुक्ताचे 42 जाती आणि ह्याच्यामध्ये गॅजेटमध्ये नोंद आहे त्या आम्हाला बंजारा समाज आणि इतर जे नोंदी आहेत ते बंजारा समाजाला मिळावा अशी म्हणून आमची मागणी आहे। आणि महाराष्ट्र प्रदेशचे काही नेते मंडळीविषयी त्याच्या मागे आहेत। उद्या 17 तारखेला मुंबईत मेळावा आहे, मोर्चा आहे, या संदर्भात तिथं चर्चा करून पुढची दिशा ठरवण्यात येईल। जर नाही झालं तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू, रस्ता बंद करू। अशा पद्धतीने आमचं सर्व बंजारा एक झालेले आहेत, एक बंजारा आणि लाख बंजारा अशी परिस्थिती आमच्या समाजामध्ये झालेली आहे। म्हणून मी या ठिकाणी सांगतो की प्रशासन आणि सरकारने आमचं दखल घ्यावा एवढं सांगतो आणि थांबतो।